आजच्या व्हिडिओमध्ये आपण फुलांची हार्वेस्टिंग पाहत आहे। कुठल्या कुठल्या प्रकारची फुलं आता पावसाळ्याने उगवलेली आहेत आणि झाडाला आलेली आहे। भरगच्च फुलांनी भरलेली झाडं आहेत। पहिले हे जास्वंदाची फुलं तोडून घेऊ। आता दुसरा हा आपण सिंगल पाकळीचा अगदी देशी जास्वंद आहे। हा याची फुलं तोडून घेणार आहोत। याला खूप भरपूर फुलं येतात आणि 12ही महिने या झाडाला फुलं असतात। मोठं झाड आहे हे। सगळ्या फांद्यांवरती याच्या फुलं आलेली आहेत आणि कळ्या आलेल्या आहेत। आता इथे गुलाबी जास्वंदाची फुलं मी तोडून घेत आहे। फुलं थोडी अर्धवटच उमललेली आहे। या पण झाडाला भरपूर फुलं आलेली आहे आणि खूप मोठं झाड आहे, त्याच्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी फुलं आहेत। थोड्या वेळाने पूर्ण उमलतात। इथे पिवळी जास्वंद आहे। आता पिवळ्या जास्वंदीची फुलं छान उगवलेली आहेत। हे मी हे तोडून घेत आहे। हे पण झाड फार मोठं आहे आणि असा छान याचा ऑरेंज आणि पिवळा असा दोन्हीच रंग आहे। आता इथे पांढऱ्या जास्वंदीची फुलं मी तोडून घेत आहे। थोडी थोडी उमलायची आहेत अजून। जेवढी मला लागतात तेवढीच मी तोडत असते फुलं। बाकीच्या झाडांना राहतात दिवसभर। आता इथे गोकर्णाची फुलं मी काढत आहे। पावसामुळे आज याला 2-3च फुलं आली। पांढऱ्या गोकर्णाला पण 2 फुलं आलेली आहेत। आणि इकडे
विड्याचं पान मी तोडून घेत आहे पूजेसाठी. मोठी मोठी पानं छान आलेली आहेत. आता कुंदाची फुलं आपण तोडून घेत आहे. मी इथे मदनबान पण या फुलांना म्हणतात, जास्मिनची फुलं, अनेक नावं या झाडाला आहे. कुंदाच्या झाडाला पण भरपूर फुलं आलेली आहेत. प्रत्येक फांदींवरती याच्या कळ्या आणि फुलं आलेली आहेत. आणि पावसाने काही फुलं खाली गळून पडलेली आहेत. कण्हेरीचं फूल पण तोडून घेत आहे मी इथे. गुलाबाची फुलं पावसाने सगळी गळून गेली. आता इथे ही ब्लू इरेका आहे, तिची वेल आहे, हिची फुलं तोडून घेऊ. यालाही पण भरपूर फुलं आलेली आहेत. सगळ्या बाजूनी, चारही बाजूनी याला फुलं आलेली आहेत. आता इथे तगरीची फुलं मी तोडून घेत आहे. आणि जास्वंद आहे पांढरी, त्याच्यामुळे तगरीची 2-3च फुलं इथे घेतलेली आहेत मी. इथे आता भृंगराजला छान छोटी छोटी फुलं आलेली आहेत. डार्क पिवळ्या रंगाची फुलं आहेत ही पण मी इथे तोडून घेत आहे. आणि इथे पिटोनियाची आलेली आहे पिंक कलरची. पिंक कलर आणि जांभळ्या रंगाची पण आहे दुसऱ्या बाजूनी, ती पण तोडून घेते. पावसाने छान सीताफळं पिकलेली आहेत. इथे मी आता सीताफळं तोडून घेते, ज्यांची डोळे उघडलेली आहेत. थोडीशी पांढरी झालेली असतात आणि पावसामुळे पिकत पण आहे. आणि ही उन्हाळ्यात लागलेली सीताफळं आहे. सगळ्या झाडांना सीताफळं आलेली आहेत. काही नवीन येत आहेत. ही छोटी छोटी जी सीताफळं आलेली आहेत ही आता हिवाळ्यात पिकतील, पण ही आता उन्हाळ्यात लागलेली पिकत आहेत. तर मी आता तोडून घेते. इथे या सीताफळाचे असे डोळे उघडलेले आहेत. आणि हे 2 दिवसानंतर छान पिकते हे सीताफळ. अशाच पद्धतीने सगळी सीताफळ तोडून घेते मी. 8 ते 10 झाडं माझ्याकडे ही सीताफळाची आहे, त्याच्यामुळे भरपूर झाडांना सीताफळं आलेली आहे. आणि काही काही सीताफळांची वाढ झालेली आहेत आणि काही काही आता होणार नाही, ती तेवढीच राहतील. परत या झाडाला आता, सगळ्या झाडांना परत आता नवीन सीताफळं आलेली आहेत. ती अशी छोटी छोटी आहेत.
डाळिंबाच्या झाडाला छान डाळिंब लागलेली आहेत. छोटी छोटी दिसत असेल तुम्हाला. सध्या हिरवी आहेत, पण उन्हाळ्यात एक डाळिंब लागलेलं होतं आणि हे पहिलीच फळं आहेत झाडाची. आणि आता उन्हाळ्यामध्ये लागलेले एक डाळिंब इथे पिकलेलं आहे आणि ही बाकीची अशी हिरवी आहेत. आता इथे हे एक डाळिंब लागलेलं मी तोडते आणि छान लाल लाल झालेलं आहे. पूर्ण परिपक्व झालेलंच होतं हे. आणि आता ही व्हायची आहेत. ही एखाद्या महिन्यानी मोठी होतील आणि मग पिकतील. आजच्या पूजेसाठी मी इतक्या प्रकारची फुलं तोडलेली आहेत आणि अगदी थोडी थोडी तोडलेली आहेत. जेवढी मला लागतात पूजेला तेवढीच तोडलेली आहे. तर हा फळा फुलांनी बहरलेला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आत्ता जेमतेम पावसाळा सुरू झाल्यानंतरची ही फुलं आहेत. आत्ता सुरुवात झाली आहे फुलं जेमतेम यायला. याच्यानंतर भरपूर फुलांनी झाड बहरून जातात, फळांनी पण. आणि आता सीताफळं पिकायला सुरुवात झाली आहे. एवढी सीताफळं निघालेली आहेत. एक डाळिंब आहे. तर माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.